हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोशमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सिरीजचा 55वा दिवस आहे. या सिरीजमध्ये रोज आपण नवीन नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द बघत आहोत. आज आपण असेच नवीन नवीन शब्द बघणार आहोत. प्रथम कालचे शब्द एकदा रिवाइज करूया. लेटर, लेझीनेस, लीड, लीन अँड लिव्ह. तर हे होते कालचे काही शब्द. आज आपण पुन्हा नवीन शब्द बघणार आहोत. लिस्ट म्हणजे सगळ्यात कमी, लीव्ह म्हणजे सोडणे किंवा निघणे, लेजेंडरी म्हणजे अत्यंत प्रसिद्ध, लेजिटमेट म्हणजे योग्य किंवा मान्य होण्यासारखे, लिनिएट म्हणजे सौम्य किंवा अपेक्षेपेक्षा कमी कठोर शिक्षा. तर आज आपण हे शब्द बघणार आहोत, तसेच याचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द उदाहरणासह बघणार आहोत. चला तर मग शब्दांना सुरुवात करूया. पहिला शब्द आहे लिस्ट म्हणजे सगळ्यात कमी. याचे समानार्थी शब्द बघूया. मिनिमल म्हणजे किमान, सर्वात कमी प्रमाणात असलेले. दुसरा शब्द स्मॉलेस्ट म्हणजे सर्वात लहान, अत्यंत लहान प्रमाणात असलेले. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. मोस्ट म्हणजे सर्वाधिक, सर्वात जास्त प्रमाणात असलेले. दुसरा शब्द मॅक्झिमम म्हणजे कमाल, सर्वात जास्त मर्यादेपर्यंत असलेले. याचे उदाहरण बघूया. ही शो द लिस्ट इंटरेस्ट इन द मीटिंग. त्याने बैठकीत सर्वात कमी रुची दाखवली. नेक्स्ट वन लीव्ह म्हणजे सोडणे किंवा निघणे. याचे समानार्थी शब्द बघूया. डिपार्ट म्हणजे निघून जाणे, एखाद्या ठिकाणाहून बाहेर पडणे. दुसरा शब्द एक्झिट म्हणजे बाहेर पडणे, एखाद्या जागेचा त्याग करणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. स्टे म्हणजे थांबणे, एखाद्या ठिकाणी राहणे. दुसरा शब्द अराईव्ह म्हणजे पोहोचणे, एखाद्या ठिकाणी येणे. याचे उदाहरण बघूया. ही डिसाइडेड टू लिव्ह अर्ली इन द मॉर्निंग. त्याने सकाळी लवकर निघण्याचा निर्णय घेतला. नेक्स्ट वर्ड लेजेंडरी म्हणजे अत्यंत प्रसिद्ध आणि प्रशंसित. याचे समानार्थी शब्द बघूया. फेमस म्हणजे प्रसिद्ध, सर्वत्र ओळखले जाणारे. दुसरा शब्द मिथिकल म्हणजे दंतकथात्मक, कथा किंवा पुराणांमध्ये वर्णन केलेले. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. अननोन म्हणजे अज्ञात, ज्याची ओळख कोणालाही नाही. दुसरा शब्द ऑर्डिनरी म्हणजे सामान्य, विशेष काहीही नसलेले. याचेच उदाहरण बघूया. सचिन तेंडुलकर इज अ लेजेंडरी क्रिकेटर. सचिन तेंडुलकर हा एक दंतकथात्मक क्रिकेटपटू आहे. नेक्स्ट वन लेजिटिमेट, योग्य किंवा मान्य होण्यासारखे. याचे समानार्थी शब्द बघूया. लीगल म्हणजे कायदेशीर, जे नियमांनुसार योग्य आहे. दुसरा शब्द व्हॅलिड म्हणजे वैध, जे मान्यतेस प्राप्त आहे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. इलिगल म्हणजे बेकायदेशीर, जे कायद्याच्या विरोधात आहे. दुसरा शब्द अनलॉफुल म्हणजे गैरकायदेशीर, नियमांचे उल्लंघन करणारे. याचे उदाहरण बघूया. ही हॅज अ लेजिटिमेट क्लेम टू द प्रॉपर्टी. त्याला संपत्तीवर कायदेशीर हक्क आहे. नेक्स्ट वन लेनिएंट म्हणजे सौम्य किंवा अपेक्षेपेक्षा कमी कठोर शिक्षा. याचे समानार्थी शब्द बघूया. मर्सीफुल म्हणजे दयाळू, क्षमाशील आणि सौम्य वागणारा. दुसरा शब्द टॉलरंट सहनशील, सहज राग न करणारा किंवा कठोर शिक्षा न देणारा. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. स्ट्रिक्ट म्हणजे कठोर, कडक नियम पाळणारा. दुसरा शब्द हार्श म्हणजे कठोर, निर्दयी किंवा अधिक कठीण शिक्षा देणारा. याचे उदाहरण बघूया. द टीचर वॉज लेनियंट विथ द स्टुडंट्स ड्युरिंग द एक्झाम. शिक्षक परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांशी सौम्यपणे वागले. तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.